श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे रविवार, दिनांक आहे 29 मार्च आणि या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी. कामदा एकादशीचं व्रत हे केवळ उपवास करण्यापुरतं मर्यादित नसून ते मनाचं शुद्धीकरण करण्याचं एक साधन आहे. या दिवशी भगवान विष्णूंची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक धार्मिक सण उत्सव साजरे केले जातात. यामध्ये दर महिन्याला 2 एकादशी साजऱ्या केल्या जातात. एकदा कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी एकादशी जी आहे तर ती शुक्ल पक्षामध्ये साजरी केली जाते. मार्च महिन्यातही 2 एकादशी आहेत. त्यापैकी पहिली 15 मार्च रोजी होती आणि आता ही दुसरी जी आहे तर आणि ही शेवटची मार्च महिन्यातील एकादशी आहे. ही एकादशी जी आहे तर ती 29 मार्चला आहे. या कामदा एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं. उपवास केल्याने भगवान विष्णूंचा अनंत आशीर्वाद मिळतो. त्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. तर प्रत्येक एकादशी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असते आणि ही जी कामदा एकादशी आहे ही सुद्धा भगवान विष्णूंना समर्पित आहे. भगवान विष्णूंची या दिवशी विधिवत पूजा अर्चा करून उपवास केला जातो. जी व्यक्ती मनोभावे उपवास करते आणि हे एकादशीचं व्रत करते, विधिवत पूजा अर्चा करते, त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकट दूर होऊन त्या व्यक्तीची भरभरून प्रगती होते. त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये 2 येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही जी एकादशी आहे तर ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या एकादशीच्या दिवशी आपल्याला या एकादशीची पूजा अर्चा तर करायचीच आहे, भगवान विष्णूंची पूजा करायची आहे, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुळशीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. जर आपण ह्या एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू जर अर्पण केली तर 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल, घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल आणि आपल्या आयुष्यातील जे काही संकट अडचणी आहेत ते सुद्धा दूर होऊन जातील. इतकीही प्रभावी हा उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कशा पद्धतीने अर्पण करायचे आहे, जे नियम आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय उद्या तुम्हाला कामदा एकादशीला रविवारी 29 मार्च रोजी करायचा आहे. त्यावेळेस एकादशी तिथी ही रविवारच्या दिवशी येते तर त्या दिवसाचं विशेष महत्त्व हे अगदी खूप अधिक पटीने वाढलेलं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अगदी उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्हाला करायचा आहे. तर पहा, एकादशी तिथीला तुळशी मातेला किती महत्त्व आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जोपर्यंत आपण तुळशीची पूजा करत नाही तोपर्यंत एकादशीच्या व्रताचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही. कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्यांच्या पूजेमध्ये सुद्धा तुळस ही वापरली जाते. विदाऊट तुळशीची पूजा ही केली जात नाही. आणि म्हणूनच आपण एकादशीच्या दिवशी ज्या काही तुळशीबाबत उपाय करतो, सेवा करतो त्या अत्यंत प्रभावी ठरत असतात. तुळस ही अतिशय शुद्ध आणि पवित्र वनस्पती मानली जाते आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुळस ही खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच प्रत्येकाच्या घरासमोर तुळस ही लावली जाते. तुळशीमुळे सकारात्मक लहरी निर्माण होतात. असं म्हटलं जातं की दररोज तुळशीची पूजा केल्याने, तुळशीला पाणी घातल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. असं म्हटलं जातं की तुळशीचं रोप हे आपल्या अंगणात घरासमोर असेल तर आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी कधीही प्रवेश करत नाही.
तसेच आपल्या घरासमोर तुळस जर लावलेली असेल तर आपल्या घरावर कधीही वाईट संकट, अडचणी, दोष हे येत नाही. तर पहा, तुळशीची आपण रोज आपल्या लहान मुलासारखी काळजी घेतली आणि जर आपल्या घरावर काही संकट यायचं असेल तर ती तुळस ही सुकली जाते. ती असं म्हटलं जातं की ती तुळस आपल्या घरावरचं संकट ही स्वतःवर घेत असते. आणि म्हणूनच जर आपण एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही प्रभावी उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला 100% प्राप्त होत असते. आणि म्हणूनच जर तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या घरामध्ये जर नेहमी पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तुमची कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात परंतु तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत आहेत, मुलासारखी आजारी पडत आहेत, मुलांची प्रगती कुठेतरी थांबली गेलेली आहे, घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, घरामध्ये दारिद्र्य आलेलं आहे, दोष, अडचणी, संकट घरामध्ये आलेली आहेत, त्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नसेल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्या नक्की आवर्जून करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. हा उपाय करण्यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या रविवार आहे, उद्या एकादशी आहे, तर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे बाळकृष्ण असेल किंवा मग तुमच्याकडे जी विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि त्यावरती अभिषेक करून त्यांची विधिवत पूजा करायची आहे. पूजा करून झाल्याच्या नंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण अगदी प्रसन्न करायचं आहे. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अवश्य अर्पण करायचं आहे, परंतु तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडायचे नाही, ते तुम्हाला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचे आहेत. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक ताट घ्यायचं आहे, त्या ताटामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता ह्या दिवामध्ये 2 वातींची एक वात करून तुम्हाला लांब कापसाची वात घालायची आहे. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला घालायचे आहे. असा हा दिवा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षदा ताटामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 1 रुपयाचं एक नाणं देखील तुम्हाला घ्यायचं आहे. 1 रुपयाचं आपण एक नाणं घेणार आहोत. त्याला तुम्हाला पिवळी हळद जी आहे तर ती थोडीशी पाणी टाकून पेस्ट करून त्यामध्ये तुम्हाला ते बुडवून घ्यायचं आहे, म्हणजेच त्या नाण्याला हळद लावून घ्यायची आहे. नाणं जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. कारण तुम्ही पाहिलंच असेल की प्रत्येक मूर्ती जी असते किंवा फोटोमध्ये तुम्ही लक्ष्मीच्या हातातून नाणी पडताना पाहिलीच असतील, त्यामुळे लक्ष्मीला नाणी ही अतिशय प्रिय आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे, त्याला हळद लावून घ्यायची आहे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वात अगोदर तुळशीपाशी हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून लावायचा आहे. तो दिवा लावायचा आणि त्याच्या खाली तुम्हाला आसन द्यायचं आहे, म्हणजेच त्याखाली तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे किंवा मग फुलांच्या पाकळ्या टाकू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही तो दिवा ठेवू शकता. अशा पद्धतीने दिवा ठेवायचा आहे. दिव्याची पूजा करायची आहे, दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे. तुळशीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, परंतु तुम्हाला स्पर्श करायचा नाही, लांबूनच करायचा. त्यानंतर जे 1 रुपयाचं एक नाणं हळद लावलेलं आपण घेतलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातात पकडायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. 108 वेळा तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर 21 वेळा म्हणायचे आहेत. त्याचबरोबर 1 वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील, काही संकट असतील, इच्छा असतील, त्या पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला, भगवान विष्णूला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना आशीर्वाद मागायचा आहे. यानंतर तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये
तुळशीमध्ये थोडासा खड्डा घ्यायचा आहे, फक्त तुळशीला स्पर्श न करू द्यायचा. साईडच्या बाजूलाच तुम्हाला हे नाणं जे आहे ते तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहे, म्हणजेच पुरून टाकायचं आहे. हे नाणं तुम्ही दाबत असताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. जी पण इच्छा असेल तर ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे. आणि असं म्हटलं जातं की जी बी व्यक्ती हा उपाय कामदा एकादशीला तुळशी मातेच्या तुळशीला हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर पहा, हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने हा उपाय नक्की आपल्या घरी करायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या नक्की करा. ज्या घरामध्ये सुतक असेल त्या घरामध्ये हा उपाय करता येणार नाही. ज्या घरातील स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रीला हा उपाय करता येणार नाही. इतर व्यक्तीने घरातल्या केला तरी चालेल. तर अशा पद्धतीने हा उपाय नक्की करा. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.